तुम्ही दौरा करतो काय सांगाल? अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे। मी सकाळी धुळे शहरामध्ये होते, आता मी मालेगावमध्ये आहे। इथून माझा दोंडाईच्या आणि पुन्हा एकदा धुळ्यामध्ये प्रचार होणार आहे। लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे। मोदीजींच्या योजना या घरोघरी पोहोचलेल्या आहेत। कुठलाही जात धर्म पंथ याच्या पलीकडे जाऊन या देशातल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आनंद कसा येईल याचा विचार मोदीजींनी केला आणि त्याच पद्धतीने त्यांच्या योजना आमचे उमेदवार खासदार भामरे साहेब यांनी घराघरापर्यंत त्या योजना पोहोचवल्या आणि त्याचं आम्हाला जागोजागी प्रत्यंतर पण येत आहे। उदयनराजे भोसले यांनी सांगितलं की पक्षाच्या जर निवडून दिलं ना तुम्ही राजीनामा देईल। मला माहीत नाही ते काय बोलले, मला माहीत नाही, कारण मी या दौऱ्यांवरती आहे। ते तुम्ही त्यांनाच विचारलं पाहिजे। ज्या पद्धतीने मालेगावमध्ये आपण भाषण केलं की ट्रिपल तलाकबद्दल बोललं, काय सांगाल? अगदी खरीच गोष्ट आहे। मी माझ्या मैत्रिणी मुस्लिम आहेत, माझ्या सहकारी सुद्धा मुस्लिम आहेत। त्यांच्या डोक्यावरती कायम असलेली ट्रिपल तलाकची जी तलवार होती, ही तलवार जी आहे ती मोदीजींनी काढून टाकली। आज कुठल्या देशातल्या बाईला असं वाटत नाही की आपण घटस्फोट घ्यावा आणि आपल्या नवऱ्यापासून परिवारापासून विभक्त व्हावं, पण त्या ठिकाणी अशा केसेस आम्ही बघितल्या की व्हिडिओ कॉलवरून सुद्धा तलाक 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 म्हणून विभक्त होण्याचं प्रमाण हे फार मोठ्या प्रमाणात होतं आणि त्याच्यानंतर त्या मायमाऊलीचं पुढे काय होईल याचा विचार कधी कोणी केला नाही। 65 वर्ष काँग्रेसने नेहमी हिंदू आणि मुस्लिमला भिडवायचं काम केलं, पण या महिलांसाठी त्यांनी विचार केला नाही। मतदान नाही मिळालं तरी चालेल, पण मी मुस्लिम माझ्या भगिनींना न्याय देईल अशी भूमिका त्या ठिकाणी मोदीजींनी घेतली आणि त्याचं आपण बघितलं की मागच्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक मतदान या देशात जर कोणी केलं असेल ना तर या देशातल्या मातृशक्तीने केलं आहे। मग ती काही फक्त हिंदू नव्हती, सगळ्या जाती पंथाच्या पलीकडे जाऊन देशातली मातृशक्ती मोदीजींच्या मागे उभी राहिली। एवढंच नाही, यांच्या मुलांना सुद्धा, जे आमच्या मुसलमान भगिनी आहेत त्यांच्या मुलांचं जे भविष्य आहे ते सुद्धा उडानसारखी योजना असेल ज्याच्यामध्ये मुस्लिम जे आमचे बंधू आहेत त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी IAS व्हायला पाहिजे, IPS व्हायला पाहिजे अशी मनीषा मोदीजींनी धरली। त्याच्या क्लासेससाठीची फी मोदी सरकार भरतंय। आज मुस्लिम समाजाची मुलगी जर ग्रॅज्युएट झाली तर तिच्यासाठी शादी शगुनसारखी योजना आहे आणि अशा कित्येक योजना, ईदी योजना आहे, अशा अनेक योजना मला सांगता येतील। उस्ताद योजना आहे ज्याच्यामध्ये मुस्लिमांना त्या ठिकाणी कसं आपल्याला पुढे आणता येईल, मुख्य प्रवाहात आणता येईल, त्याबद्दलचं काम मोदीजींनी केलं आहे। ज्या पद्धतीचा प्रोपगंडा केला जातोय की भारतीय जनता पार्टी आणि मोदीजी मुस्लिमांच्या विरोधात आहे, अहो कसं विरोधात आहे? जे आम्हाला मिळतंय ते त्यांना मिळतंय, आमच्यापेक्षा खूप जास्त त्यांना मिळतंय आणि त्याचा आनंद आहे आम्हाला। पण ज्या पद्धतीने काँग्रेस प्रत्येक वेळेला जातीचं विष त्या ठिकाणी पेरायचं काम करतं ही फार दुर्दैवी गोष्ट आहे। पण मला असं वाटतंय की या देशाचा मुसलमान आमचा भाऊ असेल, आमची बहीण असेल, हे सुद्धा त्यांना सत्य आता कळलेलं आहे की नेहमी आपली डोकी भडकवून कायम हिंदूंबरोबर भिडवायचं काम हे काँग्रेसने केलं। पण खऱ्या अर्थाने भविष्याची वाट जर कोणी दाखवली असेल तर त्यांचं नाव प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आहे आणि याही वेळेला काहीही होऊ दे, कुणी कितीही काही म्हणू दे, परंतु मला हा विश्वास आहे की आमचे मुस्लिम बांधव सुद्धा मोठ्या संख्येने मोदीजींना त्या ठिकाणी मतदान करतील। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।